सर्वांना नमस्कार. आज आपण शालार्थमध्ये पोस्ट मॅपिंग कशा प्रकारे करायची या संदर्भात आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करायचं आहे. आपल्या शाळेचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन केल्यावर आपल्याला सर्वप्रथम संच मान्यतेत पोस्ट मॅपिंग करण्याआधी आपल्या शाळेचे कर्मचारी अटॅच डिटेल्स आहेत का किंवा वॅकन्सी पोस्ट डिटेल्स अटॅच आहे का हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी वर्क लिस्टवर जायचं आहे. पहिला पाथ वर्क लिस्ट, त्यानंतर पेरोलमधून ऑर्गनायझेशन ऑफिसमधून शेवटचा ऑप्शन आहे अटॅच एम्प्लॉई बिल ग्रुप. इथे सिलेक्ट ऑप्शनमध्ये पहिला तुमच्या शाळेचं नाव ओपन करा. त्यानंतर सर्वप्रथम आधी आपण अटॅच डिटेल्स वॅकंट पोस्ट या ठिकाणी क्लिक करूया आणि गो म्हणूया. तर गो म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे ह्या शाळेमध्ये एकही पद रिक्त नसल्याकारणाने इथे कोणताही डाटा दिसत नाही. जर रिक्त असेल तर इथं डाटा इथं या ठिकाणी इकडल्या बाजूला अटॅचच्या बाजूला जर रिक्त आला असेल तर त्याला क्लिक करून अटॅच करायचा. अटॅच केल्यावर तो डिटेल्सवर जाईल आणि सेव्ह करायचा. त्यानंतर या शाळेत असलेले अटॅच डिटेल्स एम्प्लॉई चेक करण्यासाठी आपण परत जायचं आहे. इथे 2 शिक्षक मंजूर आहेत आणि 2 शिक्षक आहेत. आता आपल्या जर का उजव्या साईडला जर ते 2 शिक्षक आले असतील तर ते 100% तुमचं काम या ठिकाणी अटॅच झालेले आहे. आता पुढचं काम आपल्याला संच मान्यतेचं करायचं आहे. वर्क लिस्टमध्ये जायचं आहे. संच मान्यता इंटरगेशन. आता आपल्या शाळेमध्ये नवीन शिक्षण सेवक आले आहेत त्या शाळेचीच संच मान्यता आपल्याला पोस्ट मॅपिंग करायची आहे. संच मान्यता युडायस कोड मॅपिंग आपली ऑलरेडी झालेली आहे. त्याच्या आधी संच मान्यता पोस्ट मॅपिंगवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला त्या शाळेत असलेल्या दोन्ही शिक्षकांची माहिती दिसेल आणि त्यांचा स्टेटस या ठिकाणी बघा रिजेक्टेड असा दिसेल. आता आपल्याला ह्या शिक्षकांची जी माहिती आहे ती नवीन शिक्षण सेवक आहेत. आता या ठिकाणी भाग्यश्री उमप या नवीन शिक्षण सेवकाची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे. त्यांची कास्ट आहे OBC, निवडीचा प्रवर्ग OBC. ओपन, निवडीचा प्रवर्ग त्यांचा ओपन आहे म्हणून मी या ठिकाणी ओपन केला. इथं महत्त्वाचं ही एक गोष्ट आहे की दिलेली जी कास्ट आणि अपॉइंटमेंट कॅटेगरी ही त्यांच्या ऑर्डरवरूनच आपल्याला चेक करून भरायची आहे. कास्ट कॅटेगरीमध्ये OBC, जर EWS वाल्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांनी जनरलच करावे. या ठिकाणी सब्जेक्ट हा ऑप्शन आहे. इथे प्रायमरी टीचर असल्यामुळे नॉट ॲप्लिकेबल. जर पदवीधर असतील तर त्यांचा विषय इथं नमूद करायचा आहे आणि ही जी भरलेली माहिती फक्त सेव्ह अँड फॉरवर्ड करायची. अशा प्रकारे आपली माहिती सेव्ह अँड फॉरवर्ड केलेली माहिती पुढे सेव्ह केलेली असेल, पुढे फॉरवर्ड केलेली असेल, पुन्हा त्या संच मान्यता पोस्ट मॅपिंगवर जायचं आहे. ते गेल्यावर इथं दोन्ही शिक्षक इथं आपल्याला दिसतील. इथे तुम्हाला फॉरवर्डेड हा ऑप्शन आलेला असेल.